सकाळी 6 वाजता ऋषिकेश कसं दिसतं ते आंघोळ्या केल्यात कुणी नाही काय मी केली आहे बाबा आपल्या आंघोळी करायला गणपती अप्पा आपण धारी देवी टेम्पल उत्तराखंड हे मार्केट आहे इथलं उत्तराखंड. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता सकाळचे 6 वाजलेत आणि आपला ट्रेकिंगचा फर्स्ट डे सुरू आहे. आजचा ट्रेक म्हणजे वॉकिंग नाही आहे बट आज बाय बस आपण जाणार आहे लोह जंगला आणि तिथून पुढे आपला उद्यापासून ट्रेक सुरू होणार आहे. तर आता फर्स्ट डे आहे, सर्वजण निघालेत. अभिजित बाय म्हणजे सर्वांचे लाडके केदारवासीसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि देवबाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग देवबाय भाई स्वॅगी अलग आहे बायका. आणि आता निघालो आहे सगळे, बस वगैरे आली आहे, निघतो हळूहळू बसकडे जाऊ आता. सगळी तयारी तर झाली मोस्ट ऑफ. बॅग ओव्हरलोड वाटते थोडी. तिथे लोह जंगला आहे सो तिथे आरती करूया, सामान करूया. चला हा बाई सकाळी 6 वाजता ऋषिकेश कसं दिसतं ते बघा. पहाड फॉरेनर्स आले कुठेतरी फिरायला लागायचं. बाई सर्व आपले पार्टनर रेडी आहेत. आकाश बाय, देव बाय और वैभव आपला कालपासूनचा पार्टनर आहे. सगळे एकदम फ्रेश चेहरे आहेत. आंघोळ्या केल्या आहेत कुणी नाही काय मी केली आहे बाबा आपल्याला आंघोळी करावी लागते. आता बस रेडी आहे. अभिजित भाई तर आहे. हाय 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 हॅलो सबस्क्राईब भाई. बस लागली आहे समोर, बाकीचे पार्टनर्स पण दिसतात इकडे. चला बसून घेऊया अंतमध्ये. चलो भाई बैठो गाड़ी में. पीछे जाना ही बेटर है. आज सीट भेटलेली आहे. चलो चलो गणपती अप्पा. फायनली ट्रेकचा आपला सफर सुरू झालेला आहे आणि हळूहळू निघालो आता. रुपकुंडच्या दिशेने गाडी आपली रवाना झाली. आजचा दिवस पूर्ण बसचा असणार आहे. बघूया पुढे पुढे कशी मजा येते आणि किती एन्जॉय करतो आपण. आणि बाई आता थांबलोय, थोडं प्रवास करून थोडं नाश्ता करायचा आहे यासाठी थांबलो आहे. पण नाश्ता करायला थांबलो तिथं व्ह्यू मागे माझ्या बघताय तुम्ही. बाई गंगा मैया की जय हो. आणि एवढा क्लास व्ह्यू आहे इथे हॉटेलला. आपण आता थोडा नाश्ता वगैरे करणार, तिथून निघणार आहे. हो क्लास व्ह्यू आहे बाई इकडे पूर्ण. अजून पण फॉगी आहे, 8 वाजून गेले.
यहाँ पे वो कॉन्फ्लुएंस है, संगम मतलब कॉन्फ्लुएंस होता है, ठीक है। प्रयाग जिसको बोलते हैं, इसलिए इसका नाम देव प्रयाग है। यहाँ से पहली बार गंगा बनी, गंगा यम गंगोत्री से भगीरथी अलकनंदा आ रही है आपकी सतोपन बद्रीनाथ से। अब यहाँ पे ये आ कैसे रही है, मतलब कैसे आई उसकी स्टोरी समझो। जब आ रहे हो तो बहुत समय पहले राजा सगर थे, इक्ष्वाकु वंश था। इक्ष्वाकु वंश में ही राजा राम हुए, राजा सगर हुए, राजा भगीरथ हुए, राजा रघु हुए। रघु के नाम पे फिर रघुवंश के नाम। तो राजा सगर के 60,000 पुत्रों ने एक बार कपिल मुनि के आश्रम में जाके अश्वमेध यज्ञ चल रहा था राजा सगर, उन्होंने किसी ने दैत्यों ने वहाँ छुपा दिया। अब ये सारे के सारे पुत्र कपिल मुनि के आश्रम में गए और वहाँ उन्होंने देखा कि वो तपस्या में लीन है वगैरह वगैरह, तो उनको परेशान किया। कपिल मुनि ध्यान में थे, तो उन्होंने जब अपनी आंखें खोली, आंखों की रोशनी मात्र से ये सारे भस्म हो गए, अकस्मात मृत्यु हो गई। राजा सगर का एक बच्चा था, उसके फिर वंश में कई वंशों बाद भगीरथ आया। भगीरथ को सूझी कि मेरे को अपने पितरों को मुक्ति दिलानी है। तो बोला भाई कैसे? बोला ब्रह्मदेव की तपस्या करते। तो उन्होंने ब्रह्मदेव की तपस्या करी, बहुत वर्षों तक ब्रह्मदेव की तपस्या करी। उन्होंने ये बोला कि इस आपकी जो पवित्रता होगी या जो भी पितरों को मुक्ति होगी, वो एक ही मात्र जल है जो दिला सकता है, बोला गंगा। गंगा उस समय स्वर्ग में थी, ठीक है। अब बोला गंगा को पृथ्वी पे लाना है, तो गंगा की तपस्या करी। गंगा की तपस्या करी, गंगा मान तो गई आने के लिए। अब बोला मेरे वेग को पृथ्वी धारण नहीं कर सकती, तो नष्ट हो जाएगी। बोला कौन धारण करेगा, कौन धारण करेगा? अब एक बार गंगा पार्वती बहनें, राजा हिमावन की 7 पुत्रियों में से सबसे बड़ी गंगा थी, पार्वती छोटी बहन थी। दोनों शिव जी को चाहती थी, और चूँकि पार्वती आदिशक्ति का रूप थी और गंगा नहीं थी, तो आदिशक्ति से विवाह हुआ। पर गंगा को भी शिव जी पसंद थे, तो गंगा को शिव जी ने ये वरदान दिया, एक बार कभी न कभी पार्वती को तो मेरे चरणों में स्थान है, मेरे बगल पे स्थान है, तुम्हें मैं अपने सर पे धारण करूँ। वो वरदान था कलीभूत वाला। अब उन्होंने बोला कि आप शिव जी की तपस्या करो, शिव जी की तपस्या करो, तो बड़े बोलना आते जल्दी मान गए। उन्होंने बोला ठीक है, मैं सर पे धारण करूँ। जब सर पे धारण किया, वहाँ से फिर गंगा निकली गौमुख। जब आई, अगर आप देखोगे दोनों में तो अलकनंदा शांत, ये प्रचंड रूप में रहती है हमेशा, ठीक है। फिर भी इसका बहाव तेज था, सारा तहस नहस करते गए। तब पार्वती ने स्वयं रूप लिया अलकनंदा जी, नंदा मतलब पार्वती, और यहाँ आके इसको शांत किया। यहाँ से फिर गंगा प्रॉपर, मतलब यहाँ से गंगा है तो भगीरथी। जब शिव जी ने फिर वरदान दिया कि भगीरथ क्योंकि तुम लेके आए, तो इसका नाम भागीरथी पड़ा। इसको हम सास बहू का संगम भी बोलते हैं गढ़वाली में। यहाँ पे रीजन ये है कि रिश्तों की जैसा होता है ना, सास बहू की खतरनाक केमिस्ट्री, हाँ, तो एक अगर प्रचंड है तो दूसरे को शांत होना पड़ता है। इट कैन बी वाइस वर्सा, दोनों में से कोई भी हो सकता है। तो ये एक रिलेशनशिप, जरूरी नहीं सास बहू, एक रिलेशनशिप बॉन्ड को भी दर्शाता है, चाहे आपका फ्रेंड्स का हो, लवर्स का हो, किसी का भी भाई बहन का हो। अगर थोड़ा सा वो है तो दूसरे को शांत रहना पड़ता है। तो ये बैलेंस करके यहाँ पे अब फिर आपकी प्रॉपर गंगा बनती है। तो बोलो हर हर महादेव, जय गंगा मैया की जय, ठीक है। अब वहाँ जाना। आणि मित्रांनो, ऐकलं सर्वांनी आत्ताच आपले अवजित भाई म्हणजे केदारवासी यांनी गाईड केलं, पण नाश्त्यानंतर पहिला स्टॉप घेतला देवप्रयाग। तिथे 2 नद्या एकत्र होऊन गंगा इथून सुरू होते। खूप छान माहिती दिली। तुम्हाला माहिती कशी वाटली याचं नक्की कमेंट्समध्ये सांगा आपल्याला, आणि इथून आता पुढचा प्रवास आपण सुरू करतो। आणि नमस्कार मित्रांनो, आता पोचलो आपण धारी देवी टेम्पल, उत्तराखंडमधलं। धारी देवी माता की जय। नमस्कार मित्रांनो, आपण आता इथे पोचलो आहे धारी देवी मंदिरात आपण आलो। उत्तराखंडमधलं जागृत देवस्थान आहे। जेव्हा बोलतात ना मोठा इकडे महापूर आलेला केदारनाथच्या इथे उत्तराखंडला, तेव्हा ह्या देवीचं टेम्पल इथून हलवण्यात आलेली, मंदिर इथून। त्याच्यानंतर ती प्रलय आलेला आणि पुन्हा हे मंदिर इथे वसवण्यात आलं त्या गोष्ट झाल्याच्यानंतर। आणि ही देवी म्हणजे बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन्ही देवस्थानांचं संरक्षण करते। आणि या देवीचं रूप हे बदलत असतं, तर लहान मुलीच्या रूपात असते, तर कधी बाईच्या रूपात आणि कधी वृद्ध बाईच्या रूपात असते। असे 3 रूप देवीचे आहेत। तरी आपण जाणार आहे आता। मंदिर खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे। आणि इथून बघू शकता धारी देवी टेम्पल वरतून आपल्याला दिसत आहे। हे धारी देवी टेम्पल आहे आणि हा खाली एक 500 मीटरचा रस्ता असेल खाली जाण्यासाठी, आणि परत तेवढाच वरती चढून जायचं आहे। हे मार्केट आहे इथलं। चला आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन करू।
लाके लोग माथा टेकते हैं। ये बहुत ही रेयर मंदिरों के समूह में से एक है जो शक्तिपीठ भी है और सिद्धपीठ भी है। ठीक है, ये मंदिर 2 पार्ट में है। इस कमर के ऊपर के हिस्से की पूजा जो माता की है वो यहाँ करी जाती है, और कमर के नीचे के हिस्से की पूजा काली मठ जो केदारनाथ के पास है वहाँ की जाती है। इसका लेजेंड केदारनाथ फ्लड से भी रिलेटेड है। पहले ये मंदिर ऐसे नहीं था, ये बहुत बड़ा रॉक होता था यहाँ पे और उसके ऊपर मंदिर होता था। नदी उस तरफ होती थी और ये जुड़ा रहता था पहाड़ से। 15 जून को इसको अपनी जगह से हटाया गया और 16 जून को आपदा हो गई। उसके बाद जो रॉक आप देख रहे हो वो रॉक, उसके साथ ही इसको यही मूल निवास था माता का। पहले इसको उधर कहीं डाल रहे थे, पर फिर जब उन्होंने देखा कि आपदा आ गई है तो उसी जगह पे वहीं पे स्थापित किया गया। 22 जनवरी 2022 को पुनर्स्थापना। ठीक है, अंदर चलना, हल्ला गुल्ला मत करना, कैमरे मत चलाना वहाँ पे, ठीक है। आत्ताच तोंडातून वाफा निघतात. इकडे पब्लिक सीनरी भाई, ब्यूटी ऑफ उत्तराखंड यही है सच में। और ट्रेक की ब्यूटी वो उधर ओहो, अवस्था बघू शकता. 6 वाजलेत, आत्ताच पॅक करायची कानबिन गरज लागली. थंडी जाम आहे इकडे. बघूया, पहिले रूम मध्ये जाऊ भाई, फ्रेश व्हायचंय. नहाना है भाई पहिले तो गरम पाणी से. चलो, आपली पिका ॲडव्हेंचर्सने आजची राहण्याची सोय इकडे केली आहे. इनफ आहे 15 जणांसाठी. क्लास आहे, आतमध्ये जाऊन बघूया. मेन म्हणजे पहिलं गरम पाणी पाहिजे. चला भाई, एक नंबर लोकेशन आहे, एक नंबर. भले थोडा काळोख झालाय पण लोकेशन क्लास आहे, क्लास भाई. पूर्ण फॉगी आहे आणि समोर पूर्ण डोंगर, पूर्ण भाई क्लास आहे. माझ्या मागे बघत असेल, दिसेल नाही दिसेल माहिती नाही, मला तर भारी वाटतंय. तुम्हाला सकाळी दाखवेन जर उजाडलं पूर्ण तर.